स्टेशनचे मुख्य प्रबंधक संतोष जाधव 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त, दाते रिजन्सीत भव्य सत्कार सोहळा संपन्न. धुळे. भारतीय रेल्वे विभागात तब्बल 34 वर्षे अविरत, कर्तव्यदक्ष आणि अत्यंत प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर धुळे रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रबंधक संतोष रामदास जाधव हे नुकतेच सेवाश्रुती होऊन सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली आणि प्रेरणादायी सेवापूर्तीनिमित्त धुळे शहरातील प्रसिद्ध दाते रिजन्सी येथे एका भव्य आणि भावुक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक आणि कौटुंबिक सोहळ्याला माजी महापौर मोहन नवले, धुळे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्ष बाबासाहेब जोशी, स्टेशन प्रबंधक शेख गुलाब मोहम्मद, सचिन साळुंखे, मनोज कुमार, भानुदास बगदे, एसी महाजन, एससी बडगुजर, सायली पाठक, एच.डी. ठाकूर, राजेंद्र भामरे, प्रसाद गोसावी, प्रसाद निकम, राजेश सपकाळे, दिलीप पाटील, ॲडव्होकेट निलेश दुसाने, दीपक कंखरे व रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी, रेल्वे कर्मचारी, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच संतोष जाधव यांच्यासह मित्रपरिवार आणि नातेवाईक अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संतोष रामदास जाधव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. भारती जाधव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, आकर्षक स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन जाहीर गौरव करण्यात आला. मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्रप्रेम घेऊन सत्कार करण्यात आला. रेल्वे प्रशासनात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल संपूर्ण सभागृहाने उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली. आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात संतोष जाधव यांनी एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या महत्त्वाच्या कामांचा धुळे रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण संतोष जाधव यांच्या कार्यकाळात धुळे रेल्वे स्टेशनच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली. स्थानकाचा परिसर सुशोभित करणे आणि प्रवाशांना आधुनिक सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रवासी सुविधांना प्राधान्य रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असायचे. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता आणि सुरक्षितता या बाबतीत त्यांनी नेहमीच कडक शिस्त ठेवली. धुळे मुंबई रेल्वे सेवेसाठी अथक परिश्रम, धुळेकरांचे हक्काचे स्वप्न असलेल्या धुळे मुंबई रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी आणि ती यशस्वीरित्या चालवण्यासाठी संतोष जाधव यांनी प्रशासकीय पातळीवर केलेले प्रयत्न आणि दिलेले योगदान मैलाचा दगड ठरले आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सहकाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू. संतोष जाधव हे केवळ एक अधिकारी नसून कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शक आणि मित्र होते, अशा शब्दांत त्यांच्या सहकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनमिळावू स्वभाव आणि संकटकाळात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली होती. निवृत्तीच्या या क्षणी अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने संतोष जाधव व त्यांच्या परिवाराला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे पुढील निवृत्त जीवन अत्यंत निरोगी, सुखद, समृद्धीचे, आनंदी आणि यशस्वी जावो, अशी मनःपूर्वक प्रार्थना सर्वांनी केली. कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहात आणि स्नेहभोजनाने झाली. मी संतोष जाधव, रिटायर्ड स्टेशन प्रबंधक, धुळे रेल्वे स्टेशन. मी आज दिनांक 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झालो. माझ्या सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आज माझ्या परिवारातर्फे आयोजित केला गेला होता, त्या कार्यक्रमाला आमचे नातेवाईक, मी ज्या कॉलनीत होतो ते कॉलनीवासीय, आमचा रेल्वेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग व सर्व मित्र परिवार यांनी व पत्रकार बंधू यांनी आवर्जून उपस्थिती दिली, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. मी धुळे रेल्वे स्टेशनला स्टेशन प्रबंधक म्हणून गेल्या 6-7 वर्षापासून कार्यरत होतो. माझ्या कार्यकाळामध्येच धुळे रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत त्या ठिकाणी विकास करण्यात आला व त्या विकास कामामध्ये आमच्या संपूर्ण स्टेशनने जे कर्मचारी वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, त्यांचं खूप सहकार्य मिळालं. धुळे मुंबईची सेवा असेल, पॅसेंजर ट्रेनचं मेमो मध्ये रूपांतरण असेल, जो मोठा ध्वज, राष्ट्रध्वज स्टेशनला लावला गेलेला आहे, तो राष्ट्रध्वज असेल, किंवा आता सध्या नवीन एक प्लॅटफॉर्म बनण्याचं काम सुरू आहे, याशिवाय फूड शेडचं स्थानांतरीकरण आहे, लाईनचं विस्तारीकरण आहे व एक नवीन प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार करण्याचं काम चालू आहे. धुळे शहरातून धुळे ते मुंबई जी ट्रेन सुरू झालेली आहे, तिला धुळेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. धुळेकरांची मागणी आहे की धुळे ते पुणे ही रेल्वे सुरू व्हावी.
तर धुळे ते पुणे रेल्वे जे धुळेकरांतर्फे जे निवेदन आले, जी मागणी आली, ती मागणी मी माझ्यातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना व वरिष्ठ आमच्या वरच्या ऑफिसला, रेल्वे बोर्डाला वगैरे मी पाठवण्याचा माझ्यातर्फे प्रयत्न. मी ओम संतोष रामदास जाधव यांचा मुलगा. माझे परम आदरणीय पप्पा श्री संतोष रामदास जाधव यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी दिलेलं प्रेम, स्नेह, आशीर्वाद आणि बहुमोल सहकार्य याबद्दल समस्त जाधव परिवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक ऋणी आहे.